सध्या भारतातील तब्बल 1180 कोटी रुपयांचा शेतीमाल अडकला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होऊ शकतो। याच दरम्यान सरकारने कंटेनर शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात बनावट खतांवर मोठी कारवाई सुरू झाली आहे। तर बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या दरात अचानक हालचाल दिसत आहे। इतकंच नाही तर हवामान विभागाने काही भागात उष्णतेचा इशारा दिला आहे, ज्यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 10 मोठ्या बातम्या पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची बातमी प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या मोठ्या बातमीपासून। बातमी क्रमांक 1, शेतीमालाची निर्यात धोक्यात। सध्या देशातील जेनीपीर बंदरावर मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकले आहेत। त्यामुळे जवळपास 1180 कोटी रुपयांच्या डाळींची निर्यात धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बंदरातील तांत्रिक अडचणी आणि वाहतुकीतील विलंब यामुळे अनेक कंटेनर वेळेवर पाठवता आले नाहीत। त्यामुळे निर्यातदारांसह शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सरकार या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे। बातमी क्रमांक 2, कंटेनरना 15 दिवसांची शुल्क माफी। अडकलेल्या कंटेनरमुळे निर्यातदारांचे मोठे नुकसान होत असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। 15 दिवसांसाठी कंटेनर शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून अडकलेला शेतीमाल लवकर बाहेर जाण्याची शक्यता आहे। बातमी क्रमांक 3, बनावट खतांवर मोठी कारवाई। महाराष्ट्रात काही ठिकाणी बनावट आणि अप्रमाणित खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्यामुळे कृषी विभागाने राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे। अनेक दुकानांवर छापे टाकण्यात येत असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे। शेतकऱ्यांनी खत घेताना बिल आणि परवाना तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे। बातमी क्रमांक 4, फार्मर आयडीच्या नावाखाली फसवणूक। काही ठिकाणी फार्मर आयडी काढून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। प्रशासनाने अशा केंद्रांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत सरकारी केंद्रातूनच नोंदणी करावी, असे सांगण्यात आले आहे। बातमी क्रमांक 5, युरिया खत उत्पादनावर परिणाम। LNG गॅसचा पुरवठा काही ठिकाणी विस्कळीत झाल्यामुळे काही युरिया खत कारखाने तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे खत पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे। सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। बातमी क्रमांक 6, सोयाबीन आणि कापूस बाजारात चढउतार। सध्या बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या दरात चढउतार दिसत आहेत। काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात थोडी वाढ झाली आहे, तर सोयाबीनचे दर काही ठिकाणी स्थिर आहेत। शेतकऱ्यांनी बाजारभाव पाहूनच विक्री करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे। बातमी क्रमांक 7, उष्णतेचा इशारा। हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे। उष्णतेमुळे पिकांवर तसेच जनावरांवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना वेळेवर पाणी द्यावे, तसेच जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे। बातमी क्रमांक 8, केळी उत्पादकांना दिलासा। महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 11 कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। बातमी क्रमांक 9, भुईमुग शेतीत संतुलित खत महत्त्वाचे। तज्ज्ञांच्या मते भुईमुग शेतीमध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे। योग्य प्रमाणात खत आणि सिंचन दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी, असा सल्ला देण्यात आला आहे। बातमी क्रमांक 10, देशात धान्य उत्पादनात मोठी वाढ। गेल्या 10 वर्षात भारतातील धान्य उत्पादनात तब्बल 44% वाढ झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे। यामुळे देश अन्नधान्य उत्पादनात अधिक सक्षम होत असल्याचे सांगितले जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या शेती क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। अशाच शेती, बाजारभाव आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।